नमस्कार. तुम्हाला आता माहितीच आहे, महाराष्ट्राची शान अर्थातच आपले यशस्वी उद्योजक. आणि या उद्योजकांना निवडताना नेहमी लक्षात ठेवतात की या उद्योजकांचं कार्य आणि या उद्योजकांचं उत्पादन हे त्यांच्याबरोबर समाजालाही पुढे नेणारं आहे का, आणि त्यातूनच निवडले जातात आपले महाराष्ट्राची शान वाढवणारे यशस्वी उद्योजक. आज आपण अशा एका उद्योजकाशी, खरं तर नाही पण यशस्वी डॉक्टर रोहित साने यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. जोरदार स्वागत करूया त्यांचं आपल्या या सेटवर. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. माधव बाग हे नाव ऐकलं नाही असा माणूस मला तरी वाटतं की माझ्यासमोर बसलेला नसेल. माधव बाग म्हणजे आयुर्वेदिक चिकित्सालय, एक असं केंद्र जिथे हृदयाचं पूर्ण शुद्धीकरण करून मिळतं. ही नुकती जेव्हा डोक्यात कल्पना आली तेव्हाचं आणि आत्ताचं स्वरूप, याचा प्रवास काय आहे हा आपण आधी पहिला प्रश्न घेऊन सुरुवात करूया. डॉक्टर, ज्या वेळेला तुम्ही अमेरिकेहून शिक्षण घेऊन आलात आणि एक पर्यायी वैद्यक चिकित्सा तुम्ही शोधून काढल्यात, त्याच्यावर संशोधन केलं, तुम्हाला असं वाटलं होतं की एवढं मोठं स्वरूप त्याचं होईल? नाही, कधीही वाटलेलं नव्हतं. सुरुवात करताना कधी असा विचारसुद्धा नव्हता की असं काहीतरी मोठं करावं करून. पण हळूहळू जसं जसं प्रतिसाद मिळत गेला, जसं जसं आपल्याला रिसर्चमधनं जे काही आपल्याला फीडबॅक मिळत गेला, जे काही रिसर्च नवीन नवीन होत गेले, जे काही नवीन नवीन प्रोसिजर्स येत गेले, पेशंट्सना जेवढं बरं वाटायला लागलं, त्याच्यामुळे जे हळूहळू जे एक बीज लावलेलं होतं ते हळूहळू मोठं मोठं झाड होत गेलं. आणि आत्ता मला विश्वास आहे की ह्याच्याहूनसुद्धा भयंकर मोठं झाड होऊ शकतं. दॅट इज वॉट वी आर शुअर अबाउट. आमच्या खूप शुभेच्छा आहेत, कारण त्यामुळे कितीतरी लोकांचे दुवे तुम्हाला मिळणार आहेत. पर्यायी वैद्यकशास्त्र यात तुम्ही MD करून अमेरिकेहून आलात आणि त्यानंतर एक उद्योजक म्हणूनच तुमच्याकडे पाहिलं जाईल, कारण आता 3 ठिकाणी आपल्या ही चिकित्सालय आहे. तर हे तुम्ही कसं सांभाळता? कसं आहे आता की टोटल जर आपली पूर्ण चेन बघितली तर साधारण 160 आयुर्वेदिक कार्डियाक क्लिनिक्स ऑल ओव्हर महाराष्ट्र आहेत. आणि 3 मोठे हॉस्पिटल्स, एक खोपोलीला, एक नागपूरला आणि एक इंदोरला, असे 3 मोठे हॉस्पिटल्स आहेत. आपली एज्युकेशनल इन्स्टिट्यूटसुद्धा आहे, ज्याच्यातून आपण डॉक्टर्सना ट्रेन करत असतो. ॲज वेल ॲज आपण स्वतःची औषधं मॅन्युफॅक्चर करायची आपले 2 फॅक्टऱ्या साताऱ्याला आहेत. कसं झालेलं आहे आता की जसं जसं हे मोठं मोठं होत गेलं तशी माझ्या नशिबामुळे कदाचित मला चांगली माणसं भेटत गेली, माणसांनी मला बरीच मदत केली. हळूहळू त्यांनी सगळं सांभाळायला सुरुवात केली आणि आता अशी हायरार्की सगळी बनलेली आहे की ज्याच्यामुळे मला आजकाल खूप कमी काम असतं. माझे बरेचसे जे काही मित्रपरिवार आहेत जे आता कामं करत आहेत ते बरीच कामं करून आता सगळी कामं बरोबर हँडल करत असतात. ईच आणि एव्हरी पेशंट जेव्हा कुठल्याही क्लिनिकला जातो तेव्हा आपले सगळे क्लिनिक्स जे आहेत हे सॉफ्टवेअरने लिंक्ड आहेत, म्हणून कुठल्याही पेशंटमध्ये काय चिकित्सा दिली जाते हे दिवसाच्या अंती सगळ्याचा रिपोर्ट आपल्याकडे फक्त येत असतो. तुमचं एक आवडतं ध्येय आहे जे मला माहिती आहे की आयुर्वेद आणि ॲलोपॅथी याच्यामधला एक उत्तम दुवा तुम्हाला व्हायचं आहे. त्या दृष्टीने तुम्ही काय पावलं पुढे टाकलेत? कसं होतं ना, ह्याची पावलं म्हणजे मी टाकायच्या अगोदर माझ्या वडिलांनी टाकलेली होती. मी खरं MBBS केलेलं आहे. MBBS केल्यानंतर खरं बाबांचं असं म्हणणं होतं की तू आयुर्वेदच करायला हवं. ॲज वेल MBBSला मला ॲडमिशन त्यांनी ह्याच्यासाठीच घेऊन दिली की मला नंतर आयुर्वेद करायचं आहे, म्हणून MBBSची ॲडमिशन घेऊन दिली. त्यांचं असं म्हणणं होतं की MBBSचं शिक्षण बरोबर छान घेतलंस तर तुला आयुर्वेद अजून छान कळू शकेल. सो तेव्हा मला ते विजन माहिती नव्हतं, पण आज मला हे पटू शकतं की तेव्हा त्यांचं काय विजन असू शकेल. सो जसं MBBS झालं आणि त्याच्यानंतर आयुर्वेदाचं मिश्रण आपण त्याच्यात करायला लागलो की मॉडर्न मेडिसिन, MBBS किंवा ॲलोपॅथीचे जे प्रिन्सिपल्स असतात आणि आयुर्वेदाची जी काही औषधं आहेत किंवा आयुर्वेदाचे जे काही पंचकर्म किंवा औषधांचे जे काही घटक आहेत, या दोघांचं जर मिश्रण करू शकलो तर इट गिव्ज अन एक्सिलेंट ब्लेम ॲज सच. गोष्ट अशी बघू शकतो की नॉर्मली कसं होतं, आयुर्वेदातून डायग्नॉसिस ही जी गोष्ट जरी बरीच पॉवरफुल असली तरी बरेचसे पॅरामीटर्स ज्याच्यातून आपण गोष्टी मोजू शकतो हे थोडंसं कमी आहे, थोडासा कमी रिसर्च झाल्या कारणाने. पण आय एम शुअर की हळूहळू जसं आता आयुर्वेद पुढे जायला लागेल तसे हे डायग्नॉस्टिक मॉड्यूलसुद्धा बाहेर येतील, पॅरामीटरसुद्धा जास्त फाईन निघू शकतील. गोष्ट फक्त अशी आहे की माधवबागमध्ये आपण जे करतो ना ते आपण दोघांचं मिश्रण कसं आहे तर डायग्नॉसिस करण्यासाठी डिसीज किती तीव्र आहे ह्याचं डायग्नोसिस करण्यासाठी आपण ॲलोपॅथीचे काही काही प्रिन्सिपल्स वापरतो. जसं फॉर एक्झाम्पल ECG असेल, स्ट्रेस टेस्ट असेल, किंवा आपण नॉर्मल मॉडर्न डायग्नॉस्टिक्स सारखं 2D इको असेल, अशा सगळ्या गोष्टींचा आपण वापर करतो डायग्नोसिससाठी. ट्रीटमेंट जी असते ती आपण आयुर्वेदाची करतो. म्हणजे मला हा सूर्य आणि हा जयद्रथ
दाखवण्यासाठी खूप सोपं पडतं की ही आयुर्वेदाची ट्रीटमेंट एफिशियंट आहे की नाही, पॉवरफुल आहे की नाही. कशावरनं दाखवू शकतो तर आधीचं डायग्नॉसिस, नंतरचं डायग्नॉसिस. आधी तुम्ही एवढे प्रॉब्लेममध्ये होतात, आता तुम्ही एवढ्या कमी प्रॉब्लेममध्ये आहात. हे समोरासमोर दाखवून द्यायला मला ॲलोपॅथीचे प्रिन्सिपल्सचा वापर करून घ्यायला लागतो, वाईल ट्रीटमेंट जी असते ती आपण आयुर्वेदाचा वापरतो. बरोबर. हृदयात जी ब्लॉकेजेस आहेत 90% सांगितलं की धाबं दणाणतं आणि मग एकच पर्याय आहे असं वाटतं. पण तुम्ही हे सांगितलं की आधीचं आणि नंतरचं दोन्हीचं तुम्ही दाखवता परिणाम. तर यासाठी तुम्ही किती स्टाफ तुम्हाला हाताखाली हँडल करायला लागतो? आत्ता सध्या जर बघितलं ना तुम्ही 160 सेंटर जर आपण हे बघितले, 3 हॉस्पिटल बघितले, साताऱ्याचा स्टाफ बघितला, तर आत्ता माधवबाग या नावाशी जोडलेले, डायरेक्ट जोडलेले जर स्टाफ तुम्ही बघितला तर साधारण 1200चा स्टाफ आहे. बापरे. 1200 लोकांचं घर आत्ता माधवबाग या नावाने आत्ता चाललेलं आहे. बरोबर. आता हृदय चिकित्सा यासाठी तुम्ही खूपच प्रसिद्ध आणि शिवाय अन्यसुद्धा चिकित्सा तुमच्या इथे सुरू असतात. तर मला असं वाटतं की वडिलांचा आधीचा तो संपूर्ण व्यवसाय आणि आता तुम्ही त्याचं वाढवलेलं रूप याच्यात तुम्हाला तुमची व्हॅल्यू ॲडिशन आम्हाला दिसतेच आहे, पण काय तुम्ही एका वाक्यात सांगा? कसं होतं ना, बाबांनी बेसिकली मला एक दिशा दिलेली होती की ह्या दिशेला तुला असं काहीतरी करायचं आहे. आता ऑब्व्हियसली ती दिशा मला दिसल्यानंतर त्याला फुलवत नेणं हे खूप गरजेचं होतं. बऱ्याच वेळेस मी जेव्हा विचार करत असतो की कसं कसं काय काय झालं, तेव्हा मला नेहमी आठवतं की बाबांनी कधीतरी हे एक गोष्ट सांगितलेली, म्हणजे ती फक्त मी फुलवत जायचा प्रयत्न केलेला आहे. बाकी इफ एट ऑल यू से व्हॅल्यू ॲडिशन तसं म्हटलं तर ॲक्शन्स माझ्या आहेत, विचार त्यांचे आहेत. बरोबर. माधवबाग जेव्हा सुरू केलं किंवा तुम्ही स्वतः त्यात कार्यरत झालात तेव्हा मृत्यूची भीती असलेला पेशंट तुमच्यापर्यंत यायचा. किती थोडक्यात तुम्ही त्याला पुन्हा विश्वासात घ्यायचात? सुरुवातीला बरंच कठीण जायचं, कारण का रिसर्चचा डेटाबेस तेवढा नसायचा. पण आत्ता जेव्हा आपण बघतो ना की म्हणजे ईच आणि एव्हरी पेशंटला मी एवढं क्लिअर सांगतो की मृत्यू म्हणजे क्वांटिटी ऑफ लाईफ ही त्याच्या हातात आहे. हां, त्याच्यात कुठलाही मनुष्य काहीही करू शकत नाही. हां, पण क्वांटिटी ऑफ लाईफ म्हणजे आयुष्य कसं असेल आणि किती छान असेल हे आपल्या हातात आहे. ॲब्सोल्युटली. मी कदाचित आयुष्य वाढवून देऊ शकत नाही, पण जे आयुष्य आहे त्याला सुंदर नक्की करून देऊ शकतो. पण तरीही तुमच्या इथे येऊन गेलेला अनुभवी पेशंट असं सांगतो की म्हणजे मला 2 वर्षात निकाल लागेल असं वाटलं, मी अजून 10 वर्ष. मी नॉर्मली मेडिकल सायन्सचा माणूस असल्या कारणाने मी नॉर्मली असंच म्हणतो की कुठलंही सायन्स आयुष्य वाढवू शकत नाही, कदाचित त्याच्याकडे तेवढं आयुष्य होतंच. हां, मी एक कारण मात्र होतो त्याच्यासाठी फक्त मदत करायला, की त्याला ते आयुष्य मी एक्सप्लोअर करून दिलं आणि छान प्रकारे जगू शकला. सो उगीचच मला म्हणजे त्या बाबतीतलं खोटं क्रेडिट घ्यायला आवडणार नाही. त्याच्याकडे तेवढं आयुष्य होतं म्हणून तो जगला. हां, माझं क्रेडिट त्याच्यात तेवढं असेल की ही कुड एक्सप्लोअर दॅट लाईफ ऑफ हिज अँड दॅट इज ऑल फॉर मी. बरोबर. आता मी डॉक्टर झाले आणि माझं क्लिनिक मी सुरू केलं, माझ्याकडे खूप पेशंट्स येतात, पण एवढी सेंटर्स निर्माण करणं हा उद्योजकाचा व्हिजन आहे. त्यावेळेला तुम्हाला रिस्क नाही वाटली थोडी? बरीच रिस्क असते. कसं असतं की जेव्हा मी त्या क्लिनिकमध्ये बसलेलो नाही आहे आणि माझ्या वतीने कोणतरी डॉक्टर त्या क्लिनिकमध्ये बसलेला आहे, तो काय समोरच्या पेशंटला कमिट करणार आहे ह्याच्यात बरीचशी रिस्क असते. बट whenever I formulated this project as such, तेव्हा ही रिस्क डोक्यात होती की असं घडू शकतं. म्हणून सुरुवातीलाच आम्ही जेव्हा ट्रेनिंगचं सेशन्स आपण सगळ्या डॉक्टरांना बिफोर दे गो फॉर दिस कन्सल्टेशन फॉर एनी पेशंट, आपण एक ट्रेनिंगचं सेशन त्यांच्यात ऑर्गनाईज करत असतो आणि त्यांना क्लिअर सांगत असतो की ह्याच्या पलीकडे तुम्हाला काही बोलायचं नाही आहे, ह्याच्याहून कमी तुम्हाला काही बोलायचं नाही आहे. ॲज वेल ॲज डिसीजचं पुरेपूर ज्ञान आपण जे त्या डॉक्टरांना देतो त्याच्यामुळे त्यांनासुद्धा तो कॉन्फिडन्स येतो की आपली मर्यादा कुठपर्यंत आहे. एकदा ती मर्यादा कळली की कुठलाच डॉक्टर जो शिकून डॉक्टर झालेला आहे तो कधीच ओव्हर कमिट करणार नाही आणि तो कधीच अंडर कमिटसुद्धा करणार नाही. ज्ञान जे असतं ते ज्ञान आपोआप तोंडातून शब्द बाहेर काढतं आणि ते शब्द चांगलेच असतात, कधी ओव्हर नसतात आणि कधीही अंडर नसतात. सो ती रिस्क नेहमी असते, नेहमी असणारसुद्धा आहे. आणि आमची जी आत्ता ऑडिट सिस्टीम असते, आमची जी ट्रेनिंग मेकॅनिझम्स असते, या सगळ्या गोष्टींमुळे आय एम व्हेरी वेल कॉन्फिडंट अबाउट इट की येस, माझे डॉक्टर जे आहेत हे कुठल्याही पेशंटसाठी मदतच करणार. म्हणजे कुठल्याही उद्योगामध्ये जी शिस्त लागते ती तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा आणलेली आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे.